नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर खळबळ उडवून देणारी घटना नांदेड शहरामध्ये घडलेली आहे। प्रेम संबंधाला विरोध असल्याने मुलीच्या वडिलांनी आणि भावाने मिळून एका युवकाची हत्या केल्याची घटना नांदेडमध्ये घडली। मात्र यानंतर ह्या युवकाची हत्या झाल्यानंतर त्याच्या प्रेयसीने संबंधित युवकाच्या मृतदेहासोबत विवाह केल्याची घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे। नांदेड येथील मच्छी मार्केटमध्ये राहणाऱ्या 20 वर्षीय सक्षम ताटे याची हत्या त्याची प्रेयसी असलेल्या अंचल मामेडवार हिच्या वडील आणि भावाने मिळून केली होती। गुरुवारी सायंकाळी या दोघांनी सक्षमचा खून केला। अंचलने त्याच्यासोबत असलेले प्रेम संबंध पसंत नसल्याने या दोघांनी सक्षमला ठार मारण्याचं ठरवलं। यानंतर सक्षम ताटेचा मृतदेह जेव्हा घरी पोहोचला तेव्हा अंचलने तिच्या प्रियकरासोबत लग्न केलं। या घटनेचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यात तिने या संदर्भात प्रतिक्रियाही दिलेली आहे। मात्र आपल्या प्रियकराचा खून झाल्यानंतर त्याच्या मृतदेहासोबत ह्या मुलीने लग्न केल्याने या घटनेने मात्र सर्वत्र खळबळ उडाली आहे। वडील आणि भाऊ हारले आणि माझा प्रियकर जिंकला अशी आचरणे प्रतिक्रिया दिली। ह्या घटनेने मात्र उभ्या महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे। या सगळा घटनाक्रम पुढे नेताना पोलिसांनी ह्या घटनेत तपासाची चक्रे वेगाने फिरवत अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे। ह्या घटनेमध्ये दोषी असलेल्या आपल्या वडिलांना आणि भावाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी अंचलने केलेली आहे। नांदेड शहराच्या इटवारा भागामध्ये सक्षमची हत्या झाली। आचरचे वडील आणि भाऊ या दोघांनी सक्षमवर 3 गोळ्या झाल्या होत्या। यावरच ते थांबले नाही तर त्यांनी नंतर सक्षमच्या डोक्यामध्ये दगड घालून त्याची हत्या केली। आचरच्या वडिलांसह 5 जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे। यामध्ये जयसी ठाकूर, गजानन मामेडवाड, साहिल ठाकूर, सोमास लखे, वेदांत अशी आरोपींची नावे आहेत। मात्र सक्षम ताटे आणि अंचल यांच्या या सैराट प्रेमाची सर्व राज्यभर चर्चा होते आहे। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी नांदेड। धन्यवाद।